नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करणार आहोत. ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार आहे. कोणत्या मुद्द्यावर, या सगळ्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत जाणून घेऊया सुरुवातीला. उद्धव ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद. हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करा, सर्वत्र हिंदी सक्ती JRची होळी करण्याचे आदेश. हिंदी विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला एकत्र मोर्चा. संजय राऊतांची माहिती. तर ठाकरेज ब्रँड, शहा आणि फडणवीसांना टॅग करत राऊतांचं दुसरं ट्विट. हिंदी भाषेविरोधातील मोर्चाआधी वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडेंची भेट. मराठीसाठी मतभेद दूर ठेवण्यास तयार, सरदेसाईंची प्रतिक्रिया. ठाकरेज ब्रँड, राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो. संजय राऊतांकडून ट्विट. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येणार. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांसह बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा पाठिंबा. सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन. सगळं विसरून कुणी एकत्र येत असेल तर कधीही चांगलं. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर शरद पवारांचं वक्तव्य. तर काका पुतण्याच्या प्रश्नावर मात्र पवारांचं मिश्किल हास्य. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास तो सोनियाचा दिवस असेल. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया. सोनियाचा दिवस असेल तो दृश्य ज्यावेळेस सगळ्या जगाला दिसून येईल त्यावेळेस बऱ्याच जणांची मूळ व्याध पुन्हा जागे होतील. राज्यात फक्त मराठी भाषा सक्तीची, हिंदी भाषा सक्तीची नाही. राज आणि उद्धव ठाकरे गैरसमजाचे बळी आहेत. आम्ही चर्चेसाठी तयार, गैरसमजाचे बळी पडू नका. आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंना सल्ला. मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत.